जे आपण पुण्यात आलो ना, आपल्याला एकच आय-एस-च व्हायचं असतं. तेव्हा असं झालं लॉकडाऊनमध्ये मी घरी गेलो. जॉब सोडला होता आधी प्रिपरेशनसाठी. थोडी बहुत ते पण स्वतःच्या जीवावर म्हणजे काही घरचं काही नव्हतं. स्वतःची सेव्हिंग केली त्याच्यावर प्रिपरेशन करायचा प्लॅन होता. लॉकडाऊनमध्ये असं झालं की पुढे डायरेक्ट अंधार झाला. जॉबही सोडलाय आणि घरचं उत्पन्न पण नाही. बाबा घरी गेलो तर घरी शेती करावी अशी परिस्थिती नाही. माझ्यावरती एफ-आय-आर झाला होता. म्हणजे आयुष्यातल्या सगळ्यात लोएस्ट पॉईंट माझा कुठे असेल तर तिथे होता. घरचे जे पाहुणे मामा वगैरे होते ते म्हणले, "आता वय झालंय, ॲटलीस्ट तू लग्न कर आता. तुझे सध्या म्हणजे अशी परिस्थिती आहे की तुला कोणीच मुलगी देणार नाही. आणि तुझं वय पण झाले, केस झाली म्हणे तुझ्यावर." की पुण्यामध्ये ठीक-ठाक जॉब होता तिला. तर म्हणलं, "तुला मला सांभाळायला लागेल." 23च्या मेनच्या 3.5 महिन्यामध्ये मला एक 55 ते 56 वेळेला तारखेला जायला लागलं. ते म्हणतो ना, रोज खूप फ्रस्ट्रेशन यायचं. म्हणजे जेव्हा मी तिकडून तारखेवरून यायचो रात्री 1-1:30 वाजता, तर असं वाटायचं यार म्हणजे आपल्याशी का? की माझी काही चूक आहे. मला जर करायचं तर का संधी भेटत नाहीये? म्हणजे खूप वेळेला असं व्हायचं की फ्रस्ट्रेशननं झोप नाही यायची. मायग्रेनचा त्रास चालू झाला तेव्हा. पण असा एक कॉन्फिडन्स येऊन गेला होता का, की आता जे सरळ सेवा होईल ती माझीच? फी काहीतरी 5,000 होती एम-ए-च्या कोर्सची. एम-ए-ची जाहिरात येते. काय आता कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे त्यांनी? सरांना म्हणलं, "सर डिस्काउंट आहे माझ्याकडे 4,000 आहेत." सर म्हणले, की "हे ऑनलाईन आहे, मला पण काय करता येत नाही किंवा करता येत नाही, सेटिंगच होत नसते." सरांनी मला तेव्हा फोनपेला ₹1,000 पाठवले स्वतः इग्नाइट अकॅडमीला. मग तेव्हा सरांची टेस्ट सिरीज वगैरे जॉइन केली होती. वैयक्तिक मार्गदर्शनही घेतलं होतं. तर माझ्या तेव्हा एक लक्षात आलं, की मे बी जर आधी गेलो असतो, तर मे बी माझं तेव्हा सिलेक्शन झालं असतं. नमस्कार, मी किरण निंभोरे. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्व सरळ सेवेमार्फत भरल्या जाणाऱ्या परीक्षा या एमपीएससी मार्फत घेण्यात येणार आहेत. अर्थात त्या कधी हा प्रश्न बाजूला ठेवा, परंतु त्या परीक्षा लवकरच एमपीएससीकडे जातील. परंतु आपण पाहिलं की सरळ सेवेच्या अनेक परीक्षा होतात आणि त्या परीक्षांमध्ये प्रत्येकजण स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न करत असतो. काहींना 1 पोस्ट मिळते, कोणाला 2 पोस्ट मिळतात. परंतु आज 10 पोस्ट या सरळ सेवेमधून घेतलेले विशाल सानप सर आपल्यासोबत आहेत. विशाल सर, आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू सर. खरं तर प्रत्येकजण स्वतःला आजमावण्यासाठी या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येत असतो आणि विशेषतः सरळ सेवाच्या ज्या परीक्षा असतात, कमी वेळामध्ये ही पोस्ट काढू शकता. योग्य मार्गदर्शन असेल आणि योग्य दिशा जर तुम्हाला मिळाली, तर ह्या पदांपर्यंत तुम्ही जाऊ शकता. परंतु एक पोस्ट काढण्यासाठी अनेक जणांच्या नाकीनऊ येतात. तुम्ही 10-10 पोस्ट काढल्या. कसं शक्य होतंय? शक्य म्हणलं सर, आता बाकीच्या परीक्षा घेतल्या, एमपीएससीच्या परीक्षा घ्या किंवा सरळ सेवा घ्या. तर पाठीमागं परत एकदा तेच आहे जे कॉमन सर्वांना, की तुम्हाला एक व्यवस्थित डेडिकेटेड एका डायरेक्शनमध्ये व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, कंटिन्यूटी ठेवायची आहे आणि थोडंसं प्लॅनिंग. बरोबर. आणि शेवटी म्हणलं, की काही लोकांना तरी काही ठराविक 5-10% सोडली. बाकी लोकांना मी तर म्हणेन, की थोडीशी म्हणजे मेंटर किंवा गाईडन्सची गरज आहे, की ह्या परीक्षेला लागतं काय? बरोबर. की काय कारण कसं असतं नवीन काहीतरी आलं. सरळ सेवा ह्या जुने 10 वर्षापूर्वीचा विषय नाहीये. रिसेंटली चालू झाले 1-2 Yes. वर्षापूर्वी म्हणू आपण. Yes, yes. एमपीएससी तर एक फिक्स आहे. 10 बरोबर. वर्ष आहे, पॅटर्न बदलले, पण एमपीएससीच घेते. तर त्याबद्दल सर्वांना माहिती असते. पण सरळ सेवेचं असं झालं, की अचानक आले, काही मुलं जॉइन झाली. तर जे इव्हन यूपीएससी इंटरव्ह्यू झालेली अशी मुलं मला येऊन भेटतात, की मला पण विशेष वाटतं, की की ह्या व्यक्तीने यूपीएससी इंटरव्ह्यू दिला, एवढ्या मोठ्या लेव्हलला गेलाय. ते परंतु तुमच्याकडे येतात. खूप 3 ते 4 तर माझ्या ओळखीचे आहेत, की अजूनही माझ्या टचमध्ये आहेत. बरं. यूपीएससी इंटरव्ह्यू दिलेत, पण येऊन मला ते विचारतात, की "सर हं. काय करायचं?" मला पण त्यावेळेला त्यांना मी सांगतो, "अरे, तू तर यूपीएससी इंटरव्ह्यू दिलायस." की पण आहे म्हणजे त्यांना सांगतो, "तुम्हाला वेगळं नाही करायचं. फक्त बरोबर. व्यवस्थित सिलेबस बघायचा आणि थोडेसे काही गोष्टी अभ्यासाची थोडी डायरेक्शन चेंज करायची. नक्कीच यश मिळू शकतं." बरोबर. जसं तुमच्याकडे आता गाईडन्ससाठी लोकं येतात किंवा यूपीएससीचा इंटरव्ह्यू देणारे कॅन्डिडेट येतात. तुम्ही कुणाकडे जात होतात? आता तसं मी म्हटलं, तर काही ठिकाणी म्हणजे कोचिंग वगैरे मी यूपीएससीचं केलं होतं, पण एवढा काही मला खास फायदा झाला नव्हता. पण त्यानंतर जे माझे मित्र वगैरे सिलेक्ट झालेले होते, अभ्यास करणारे होते, तर त्यांच्या गाईडन्सची वगैरे मला मदत झाली तशी. एएमव्हीआयची हां, एएमयूआयची मेन्स हां, बरोबर. मी जेव्हा पुण्यात आलो, हं. मी आता एएमयूआयची तेव्हा खूप मोठी जाहिरात आली होती, कदाचित तुम्हाला माहीत असेल. बरोबर. तर मी 828. पुण्यात आले होतो यूपीएससीचा अभ्यास करायला. म्हणजे आपण पुण्यात आलो ना, आपल्याला एकच आय-एसच व्हायचं असतं. बरोबर. बाकी काही नाही. म्हणजे माझे मित्र म्हणायचे, "मग ते ग्रुप सीची एक्झाम कशाला देतो?" वगैरे. तर मी लक्ष दिलं नव्हतं त्या एक्झामकडे खरं तर. शेवटी 1 महिना मेन्सला होता. मग घरच्यांचे वगैरे खूप फोन आले, की "नाही, नाही, कर अभ्यास. खूप साऱ्या जागा आल्यात." तर मी 1च महिना अभ्यास केला होता. तर मी त्यावेळेला कचाले सरांच्याकडे भेटलो होतो वैयक्तिक. अच्छा. इग्नाइट ओके. अकॅडमीला. मग तेव्हा सरांची टेस्ट सीरीज वगैरे जॉइन केली होती. वैयक्तिक मार्गदर्शनही घेतलं होतं. तर माझ्या तेव्हा एक लक्षात आलं, की मे बी जर आधी गेलो असतो, तर मे बी माझं तेव्हा सिलेक्शन झालं असतं. म्हणजे एक 5 ते 6 मार्कांनी ती पोस्ट गेली तेव्हा. शेवटचं म्हणजे खरोखरच असं नाही, की म्हणजे खोटी सांगायची. 1च महिना मी केला होता. यूपीएससीचा अभ्यास चालू असल्यामुळं. तर एक 6 मार्कांनी पोस्ट गेली होती. परंतु त्यांच्या टेस्ट सीरीजला जेवढे स्कोर आलते, तो स्कोर माझा फायनल आयोगाला राहिला. म्हणजे माझे आता एक दुसरा मित्र पण आहे, जो सिलेक्ट झाला तेव्हा. त्याचा तिकडचा स्कोर आणि आयोगाचा स्कोर सेम राहिलेला आहे. बरं.
म्हणजे मला इग्नाइट अकॅडमीचा धनंजय कचाले सरांचा त्यांच्या टेस्ट सिरीजचा स्कोर आणि आणि आयोगाचा स्कोर. येस येस बर, क्या बात म्हणजे आहे. 1-2 मार्क नाही तर सेम. म्हणजे अच्छा. मला तो रिग्रेट झाल्यानंतर की कदाचित आधी माहित असतं तर एमयूचा आपला रिझल्ट असता आज आपण इथे नसतो. हे एक खरं आहे अगदी. हां. पण मग तुम्हाला इग्नाइट अकॅडमी लेट कळाली का तुम्हाला गायडन्स चुकीचं भेटत होतं? हां, म्हणजे जस्ट आलो होतो पुण्यात, माहीत पण नव्हतं. म्हणजे अच्छा. एका मित्रानेच सरांचे एक ज्युनियर होते त्यांच्या कॉलेजच्या जीवनातले, हं. त्यांनी मला सरांशी इंट्रोड्यूस केलं होतं. बरं. सरांची कधी पर्सनली तुमची भेट झाली? तेव्हाच झाली होती. मग त्या जाहिरातीच्या वेळेलाच मी सरांना भेटायला गेलो होतो. भेटतात सर, भेटतात. हां, तेव्हा नक्कीच भेटत. त्यानंतर काही योग नाही आला पण नक्कीच. अच्छा, म्हणजे गायडन्स तुम्ही जसं सांगितलं की योग्य मार्गदर्शक असणं पण तितकंच गरजेचं आहे. हो. तसं तुम्हाला हो. आधीच जर योग्य मार्गदर्शक मिळाला असता तर कदाचित तुम्ही म्हणताय तसं आपली हे आजची मुलाखत झाली झाली नसती. नसती. हो. बरं, मग काय आता तुमचा 6 मार्कनी मिळाला, मेन्सला स्कोर गेला. हं. ठीक आहे, ते 6 मार्क तुम्हाला कमी पडले. तुम्हाला डायरेक्शन थोडीशी लेट हां, किंवा मी मिळाली. सुरुवात पण लेट केली होती. हां. त्यामध्ये पण मग शेवटचा पहिला महिना तर थोडासा म्हणजे शोधण्यातच गेला. अच्छा. मटेरियल काय वगैरे आणि शेवटचा महिना मी इग्नाइटकडे गेलो. बरं. पण मग नंतर हे ज्या काही 10 पोस्ट आहेत हं. सरळ सेवेमधल्या, नक्की कुठल्या पोस्ट आहेत? बघा, सरळ सेवेचं आता मध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्या. म्हणजे मी जी 18ची स्टोरी सांगितली तुम्हाला. त्यानंतर मी एक अटेम्प्ट यूपीएससीचा दिला होता. बरं. यूपीएससीमध्ये फर्स्ट अटेम्प्टला म्हणजे काही 2-3 मार्कांनी प्रिलिम गेली होती. हं. परंतु माझं एज तेव्हाच 27 होतं. मी खूप लेट आलो या क्षेत्रामध्येच. प्रायव्हेटला जॉब वगैरे केला होता. नंतर एक लक्षात आलं की यूपीएससी जर करायची म्हणजे माझे मित्र वगैरे इथं जे मित्र झाले, रूममेट होते, त्यांनी 4-4 मेन्स दिल्या होत्या. काहींनी इंटरव्ह्यू दिले होते यूपीएससीचे. तर मला एक लक्षात आलं की फायनान्शियली म्हणजे तुम्हाला यूपीएससीसाठी पेशन्स खूप पाहिजे. एज हा फॅक्टर पण तुम्हाला नक्कीच कन्सिडर केला पाहिजे. कारण यूपीएससी तुम्ही समजा प्री झालो मी नेक्स्ट अटेम्प्टला प्री झालो असतो. मला मेन्ससाठी पुणे किंवा दिल्लीला, पुण्यात जरी नाही तर दिल्लीला वगैरे गेलं तर इमिडिएट रिझल्ट यायची शक्यता होती. खूप बरोबर. चांगलंही होतं. पण त्यासाठी मग फायनान्शियल आपली कंडिशन नव्हती. परत एज हा फॅक्टर पण होता. तर मी तेव्हा डिसिजन घेतला की नको आपण मग एमपीएससी त्या मानानं मला सोपी वाटली ऑब्जेक्टिव्ह करणं. मी नेक्स्ट इयरला इमिडिएट एमपीएससीला शिफ्ट झालो. ओके. कारण एज हा मेन एज आणि बरोबर. फॅमिली फायनान्शियल बॅकग्राऊंड ह्या गोष्टी मी कन्सिडर केल्या. अच्छा. आणि ती 1900 जे होते फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी मेन्सला गेलो होतो. हं. 5 मार्कांनी माझा इंटरव्ह्यू कॉल गेला होता. अरे बापरे! फर्स्ट अटेम्प्टला तेव्हा. अच्छा, म्हणजे ए मिळायला 6 मार्क. एएमयूला 6 मार्क आणि इकडे? राज्यसेवेला 5 मार्कांनी इंटरव्ह्यू कॉल केला. अच्छा, मग हे मार्क कमी कसे होत गेले? जो हां. डिफरन्स होता 6 मार्क, 5 मार्क नंतर कसा कमी झाला? आता नंतर असं झालं की सर म्हणजे आता मे बी असं काही वाटेल की कंटिन्यू अभ्यास तर आपल्या तिथून पुढे खूप ड्रास्टिक गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये बदललेल्या आहेत. हं. जसं की 19 तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊन आलं. बरोबर. 19ची राज्यसेवा मेन्स झाली हं. आणि त्यानंतर मार्च महिन्यात वगैरे 20ला लॉकडाऊन, खूप मोठा लॉकडाऊन चालू झाला. बरोबर. लॉकडाऊनमध्ये मी पण घरी गेलो तेव्हा. हं. आणि असं झालं की वय सेम परत वयाचं असं होतं की माझं 28-29 तेव्हा होत आलं होतं. आणि 2011 नंतर मला जॉब वगैरे खूप प्रायव्हेटला चांगले जॉब होते. मी सेट होतो, की घरचं काही नसतानाही जॉब असणं म्हणजे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. बरोबर. तर आतापर्यंत घरचं लग्न वगैरे राहिलं होतं. मी घरच्यांना म्हणायचं थांबा आता करू. तेव्हा असं झालं लॉकडाऊनमध्ये मी घरी गेलो. जॉब सोडला होता आधी प्रिपरेशनसाठी. थोडी बहुत ते पण स्वतःच्या जीवावर म्हणजे काही घरचं काही नव्हतं. स्वतःची सेव्हिंग केली त्याच्यावर प्रिपरेशन करायचा असा प्लॅन होता. बरं. लॉकडाऊनमध्ये असं झालं की पुढे डायरेक्ट अंधार झाला. कारण परीक्षा तर पुढचे काही दिसेना की परीक्षा कधी होतील. म्हणजे जगातच अनसर्टनिटी होती तेव्हा. परीक्षेची गॅरंटी नाही, जॉबच सोडलाय. जॉबही सोडलाय आणि घरचं उत्पन्न पण नाही. बाबा घरी गेलो तर घरी शेती करावी अशी परिस्थिती नाही. ओके. त्यामध्ये आई-वडील शेतीच करत होते. आई-वडील शेतीच करतात. अजूनही करतात शेतीच आणि ठीकठाक आहे म्हणजे जास्त काही उत्पन्न त्यांच्या दोघांचा खर्च भागले एवढंच उत्पन्न आहे. बरं. किंवा कदाचित ते पण नाही असं म्हणू शकतो आपण. अच्छा. तर घरी गेल्यानंतर अजून अशा काही गोष्टी घडल्या की घरी वैयक्तिक म्हणजे फॅमिलीमध्ये भांडणं वगैरे झाली. की आधी जॉईंट फॅमिली होती. भांडणं झाल्यावर त्यामध्ये असं झालं की केसेस झाल्या म्हणजे माझ्यावरती एफ-आय-आर झाला होता तेव्हा. बरं. एफ-आय-आर झाला म्हणजे वय झालेलं 29. पुढे जॉब सोडलेला, जॉब नव्हता. घरचं फायनान्शियली बॅकग्राऊंड शून्यच म्हणतो मी. म्हणजे उत्पन्न वगैरे म्हणतो ना आपण, खरोखर शून्य म्हणू शकता. त्यामध्ये पुढे अंधार की म्हणजे एमपीएससीच तर काय दिसेना, एक्झाम होतील नाही आणि प्रायव्हेटला पण लगेच जॉब भेटेल शक्यता नाही. कारण ऑलरेडी 1-2 वर्ष तर गॅप झाला होता. मग अशा परिस्थितीत करायचं काय? बरोबर. हा म्हणजे खूप मोठा यक्ष प्रश्न जे म्हणतो आपण. म्हणजे आयुष्यातला सगळ्यात लोएस्ट पॉइंट माझा कुठे असेल तर तिथे होता. की करायचं काय? अगोदर खूप चांगलं होतं बाबा म्हणजे परिस्थिती जरी असेल तर मी जॉब वगैरे मिळवला होता प्रायव्हेटला. मग त्यावेळेला मग घरचे जे पाहुणे मामा वगैरे होते ते म्हणले, "आता वय झालंय, ॲटलीस्ट तू लग्न कर आता. तुझे सध्या म्हणजे अशी परिस्थिती आहे की तुला कोणीच मुलगी देणार नाही. बरोबर. आणि तुझं वय पण झाले, केस झाली म्हणे तुझ्यावर. बरोबर? तुला कोणी सपोर्ट करणार नाही. म्हणजे आमचं जर आता एवढी वर्ष ऐकलं नाहीस, तू आता तरी ऐक, नाही तर परत आमच्याकडे येऊ नको." मग बरोबर. मी पण तेव्हा सारासार विचार केला, की ठीक आहे आता आपलं वय झालं 29. पुढचं काही दिसत नाही. काहीच माहीत नाही आपलं अनसर्टन आहे फ्युचर. तर त्यावेळेला म्हणलं ठीक आहे करू. फक्त मला एखादं वर्ष तर अजून ट्राय करू द्या. म्हणजे किंवा अशी मुलगी बघायची मला सपोर्ट करेल. बरं.
त्यावेळेला एक रिलेटिव्ह मध्येच होते, मामानीच म्हणजे हे केलं लग्न, की मग मी तेव्हा कविताला भेटलो आणि अरेंज मॅरेज आमचं. तेव्हा ती जॉबला होती आणि तिची घरची कंडिशन एक्झॅक्ट अपोजिट. ओके. म्हणजे फायनान्शियली वेल सेटल्ड. हं. घरची शेती म्हणजे त्यांचा आता 10 एकर ऊस आहे. बरं. भाव IT मध्ये चांगल्या जॉबला, खूप घर वगैरे चांगलं. हां, माझं घर पण 2 खोल्या पत्र्याच्या होत्या फक्त तेव्हा. बरं. तेव्हा मग आम्ही गेलो, भेट वगैरे झाली. भेटल्यानंतर मग मी तेव्हा आहे ती परिस्थिती सगळी सांगितली, की माझं असं बॅकग्राऊंड आहे. घरचं म्हणजे कविताला पण सांगितलेलं जेव्हा पहिल्यांदा भेटलो आम्ही, की घरची शेतीची परिस्थिती आहे, की उद्या शेती करायचं म्हटलं तर उत्पन्न भेटणार नाही. म्हणजे जे काही तुला निर्णय घ्यायचा आहे, की वैयक्तिक जेव्हा मी भेटायला गेलो त्यांच्या घरी, तिला ओके. वैयक्तिक हे सांगितलेलं. माझं होतं, की जे आहे ते खरं सांगायचं. बरोबर. आपल्याला काय उगीच कोणाला हे नाही करायचं, कारण खूप आयुष्याचा प्रश्न आहे, पुढच्या व्यक्तीचा आपला पण. तर की 100% असं-असं आहे. तुला जर म्हणजे करायचं असेल, की मला नोकरी लागेल पण कधी माहीत नाही. माझं शिक्षण वगैरे चांगलं झालेलं आहे. आधी नोकरी केलेली आहे. पण फ्युचरमध्ये कधी लागेल माहीत नाही. किंवा आता उद्या जर म्हटली शेती करायची तर आपली परिस्थिती नाही तेवढी, म्हणजे शेतीतून उत्पन्न मिळवणं. तर तू जॉब कर. ती जॉब करत होती तेव्हा. हं, हं. ती पुण्यामध्ये ठीक-ठाक जॉब होता तिला. तर म्हणलं तुला मला सांभाळायला लागेल. बरं. एखादं वर्ष तरी. तर ती तेव्हा म्हणजे माहीत नाही कसं ती तयार झाली. तिच्या घरची चा थोडा विरोध होता, की नको म्हणे, म्हणजे रिलेटिव्हमधून तिची मावशी वगैरे आमच्याकडे असल्यामुळं मावशीने सांगितलेलं मुलगा चांगला आहे, व्यसन नाही वगैरे अशा गोष्टी आहेत. बरं. तर मग असं लग्नाचं झालं आमचं. मग त्यांनी ॲक्सेप्ट केली हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हां, म्हणजे खूप, म्हणजे मी तर म्हणतो कधी म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणी असतं, मी पण असतो तर मी पण 2 वेळा विचार केला असता. बरोबर. नाही, आयुष्याचं हे मोटिव्हेशन खूप मोठं आहे. कारण आजकाल मुलगी देताना खूप विचार केला जातो. हो. आपण जसं स्पर्धा परीक्षा क्षेत्रात असो किंवा कुठलेही म्हणजे पोस्ट निवडताना सुद्धा आपण एवढा विचार करतो. तर आयुष्याचा जोडीदार निवडताना किती तो वाट विचार आणि करतो. बाबा माझ्या तेच. मनात तुमच्या प्रवासाकडे परत येतो, पण एक मनात गोष्ट मगाच्यापासून खटकली. ते आपले खनगती, की तुम्ही सुरुवातीला सांगितलं, की तुम्ही टेस्ट सीरीज लावली होती इग्नाईटची, बरोबर? हो. आणि आयोगात तिकडे इग्नाईटच्या टेस्ट सीरीजला जेवढे तुम्हाला मार्क पडायचे, तेवढेच आयोगाच्या टेस्ट सीरीज म्हणजे आयोगाच्या पेपरला पण पडत होते. म्हणजे असं काय वैशिष्ट्य काय होतं त्याचं? वैशिष्ट्य मग आता आपण तर त्याच्यावरून म्हणजे हेच हेच करू शकतो कन्क्लूड, की मग क्वालिटी वगैरे दर्जा जो आहे तो हं. चांगला आहे. आयोगाच्या लेव्हलशी मॅच होणारा समजा. अच्छा. पण मग तुम्ही ज्यावेळेस टेस्ट दिली आणि तुम्हाला मेन याला तर 6 मार्क कमी पडले. हो. दोन्हीमध्ये काय डिफरन्स होता? मग तेच ना, म्हणजे टेस्टला पण माझा सेम स्कोर राहायचा. अच्छा. म्हणजे समजा 160 होता मला स्कोर. हं. तर इकडे पण 159, 161 असेच त्याच दरम्यान स्कोर राहायचा. अच्छा. म्हणजे आयोगाचा आणि तो तुम्ही समजू शकता, की सेम. बरं. म्हणजे माझा एक मित्र आहे जो झालाय सिलेक्ट तेव्हा. ओके. तो त्याला मी बघायचो टेस्ट सीरीजला त्याला 190 प्लस असायचे. आयोगाला पण 190 आहेत त्याला. क्या तो बात है! तेव्हा सिलेक्ट झालेला. पण मग हे ऑनलाईन असायचे का ऑफलाईन? ऑफलाईन असायचे तेव्हा. ओके. पण इग्नाईट अकॅडमीत आता ऑनलाईन आहे? हां, म्हणजे सध्या ते नंतर डिजिटल आपण बघितलं लॉकडाऊन नंतर सर्व इव्हॉल्व झाले. ओके, ओके, ओके. तेव्हा त्यावेळेस तरी पुण्यामध्ये की पुण्यामध्येच वैयक्तिक भेटलो सरांना. अच्छा. पण मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सांगितलं, की आता घरची परिस्थिती तुमची हलाखीचीच होती म्हणायचं. तशी हो, काही हो. आलं की. शेती जरी असली तरी कोरडवाहू कोरडवाहू आपण दुष्काळी हे तुम्ही सगळं. म्हणजे सातारा जिल्ह्यातला खटाव तालुका, मान खटाव माहीत आहे तुम्हाला. दुष्काळी भाग सगळा. मग लग्न झाल्याच्या नंतर कसं हे आता settle लग्नाचं बघा, लग्नाचं पण असं झालं, की मी भेटलो. त्यानंतर मग होय, नाही हे चालूच होतं. हं. तिच्या घरच्यांचं लगे हे नव्हतं, की बाबा म्हणजे बाकी एक वेळ परिस्थिती मुलग्याचं ठीक आहे म्हणे, पण केस होती. हं. ती पण FIR उद्या काय झालं तर. मग ती पण बरोबर. त्यांना भीती होती. पण तरी पण मग शेवटी ती म्हणे, "बाबा ही तयार आहे तर आपण करूया." मग त्यांनी ओके. तर नंतर मला मेहुण्याने सांगितलेलं, की आमचं असं ठरलं होतं, की बाबा ही म्हणते, तर उद्या काहीतरी उद्या नोकरीच नाही लागली ह्याला, तर कुठे 10 लाख रुपये ठेवलेले त्यांनी, की ह्याला काहीतरी दुकान टाकून देऊ हार्डवेअरचं वगैरे. बरोबर. अशी त्यांनी तयारी करूनच केलं. अच्छा. मग आता हा जो तुमचा सरळ सेवेचा जो प्रवास आहे, या 10 पोस्ट, हं. सुरुवात कुठून झाली होती? आता बघा, मी लग्न झाल्याचे सांगितलं तुम्हाला. हं. त्यानंतर मग मी 2-3 महिने अभ्यास कंटिन्यू केला लग्नानंतरही. हं. मग इथं जॉब चालू होता. मी बघितली की पुढे परीक्षेचं काय वातावरण दिसेना. म्हणजे काय कधी होईल हे काय क्लिअर होईना. म्हणजे अभ्यास पण बरोबर. मग आता दुसरं काही झालं, त्यावेळेला मला जाणवायला लागलं, मग बाबा बायको आपल्यासाठी अभ्यास करते. हं. म्हणजे ती आणि तिचा पण थोडासा हेक्टिक होता जॉब. मे बी रात्री 12 पर्यंत वगैरे वर्क फ्रॉम होमच होतं. पण मग ते दिसायला लागले. मग मला ते बरोबर नाही वाटलं, की मग आपण पुढे काय अनसर्टन आहे. बाबा लगेच परीक्षा असली तर ठीक आहे. मग उगीच ह्यात काय अर्थ नाही. मी तेव्हा अभ्यास सोडून दिला मग. एक बरं. लग्नानंतर 3-4 महिन्यांनी मग हे मी प्रिपरेशन गुंडाळलं. पुस्तकं वगैरे सगळी विकून टाकली थोडक्यात. बरं. आणि मी प्रायव्हेटला मग जॉब शोधला आणि मला पण जॉब भेटून गेला तेव्हा. अच्छा, म्हणजे तुम्ही परत जॉब शोधला? येस, 2020ला मी परत एकदा प्रायव्हेट सेक्टरला गेलो. ओके. आणि अभ्यासा MPSC संबंध सुटला म्हणजे तेव्हाच. अच्छा, आणि किती दिवसासाठी? तो डायरेक्ट 2022 एंडपर्यंत. ओके. मग त्यानंतर हां, परत म्हणजे तुम्ही आता असं झालं की मी सगळं सोडून दिलं हे. हं. मी IT-मध्ये वगैरे शिफ्ट झाल्यानंतर मला पण सुरुवातीला म्हणजे सेम तिच्यासारखा जॉब भेटला होता. हं. नंतर IT-मध्ये प्रॉपर शिफ्ट झालो. चांगलं पॅकेज वगैरे होतं मला. पण मी फॉर्म वगैरे आधीच भरले होते. हं. काही फॉर्म. मग तेव्हा असंच
मित्रांबरोबर वगैरे एक्झाम तर प्रिलिम वगैरे द्यायचो. मग राज्यसेवेची प्रिलिम वगैरे दिली तर 22ला माझी ती राज्यसेवा प्रिलिम पण झाली होती. बरं. 22ची मोठी जाहिरात होती, हां. मला माहिती आहे. आणि शेवटची ऑब्जेक्टिव्ह. बरोबर. तर ठीक आहे म्हटलं, मेन्स आपल्याला शनिवार रविवार भेटतो. रोज काहीतरी 2-3 तास मी काढू शकतो. मी तसा अभ्यास करून मेन्स दिली होती 22ची. बरोबर. आणि आपलं संपलं म्हणलं. राज्यसेवा 22 लास्ट होता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. हं. मग तिथून तर द एंड झालेला आपण आयटीमध्ये सेट झालो होतो. बरं. पण नंतर असं झालं की 22 मध्ये परत 2 अटेम्प्ट वाढून मिळाले ऑब्जेक्टिव्हसाठी. हं. आणि तेव्हा काय माहीत असं वाटलं की यार आपल्यासाठीच झाले. म्हणजे आपण पुन्हा एकदा केलं पाहिजे. आपलं जे आधीचं स्वप्न होतं, आपल्याला वेळ पण भेटला नाही. एकच अटेम्प्ट देता आला. आणि त्यानंतर काही तयारी नाही करता आली. बरोबर. मग मी 23ला परत एकदा असा म्हणजे खूप अवघड होता, की त्यावेळेला मुलगी पण होती माझी छोटी 2023ला. हं. आणि हिचा जॉब पण मुलगी असल्यामुळे हिला जॉब सोडायला सांगितलेला मी, की म्हणलं बरं. तू तिला बघ, मी करतो जॉब. त्यावेळेला मग मला परत तयारी करायची होती. मग म्हणजे दोघांचाही जॉब जाणार. हां, म्हणजे तिचा तर जॉब आधीच नव्हता. मुलगी हो. लहान असल्यामुळे तिला काही करता येणार नव्हता. बरोबर. पण मला तयारी करायची होती परत. म्हणजे परत मला वाटतंय की यार असं नको वाटायला, की माझं पोटेन्शियल होतं. मी तयारीच म्हणजे ट्रायच केला नाही. हं. होणं नाही होणं आपल्या काही हातात नाही. बरोबर. पण माझं पोटेन्शियल मला वाटतंय तर मी ते आजमावलं पाहिजे. एक्झॅक्टली. तर मी ते केलं तेव्हा. मग 23ला मी परत हिच्याशी डिस्कस केलं, हं. की असं-असं आहे. पण तिनं म्हणजे एका शब्दानं पण हे नाही केलं, की म्हणे ठीक आहे लग्नाच्या वेळेला तर तुम्हाला जॉबच नव्हता. बरोबर. आता तर थोडं सेव्हिंग वगैरे केलेलं आहे आणि मला एवढं गॅरंटी की म्हणे काय नाही करून तुम्ही काही ना काही तर मिळवालच. येस. म्हणजे हे नाही झालं, उद्या प्रायव्हेटला जाऊन परत हे करा. बरोबर. मग तेव्हा परत जॉब सोडला मी 23ला. अच्छा. मग त्यावेळेस काय एमपीएससीचा अभ्यास करायचं ठरवलं की सरळ सेवेत? हां, तर तेव्हा तर सरळ सेवा नव्हत्या लगेच आल्या. हं. म्हणजे मी तर फक्त एमपीएससीच करायचं. कंबाईन वगैरे माझी प्रिलिम पण व्हायच्या आधी. हं. म्हणजे पीएसआयची वगैरे मेन्सला पण असायचो. बरं. पण मी कधी करायचं नसल्यामुळे केलं नाही. इव्हन आता लास्ट 24लाच मी ग्राउंडला पण क्वालिफाय होतो. पण पीएसआय करायचं नसल्यामुळे काय केलं नाही ते. ओके. 23ला असं झालं की मी फुल एकदम डेडिकेटेड, आता आपण जॉब सोडलाय खूप चांगला, की लाखो रुपयाची नोकरी सोडली. एवढी रिस्क घेतली. घरचं बॅकग्राऊंड नाही. आई-वडिलांचं पण माझ्यावरच होता खर्च. म्हणजे मी तो खूप 17-18 पासून पण माझ्यावर जबाबदारी होती ती. हं. ते पण चालूच आहे आपलं. तर सेव्हिंग होतं ठीकठाक. मग निर्णय घेतला. 2-1 महिने खूप डेडिकेटेड अभ्यास चालू होता. 2023च्या सगळ्या मेन्सला होतो मी. म्हणजे राज्यसेवेची मेन्स असेल बरं. आणि कंबाईनच्या सेपरेट मेन्स होत्या. बरोबर. सब रजिस्ट्रार होते, एसटे होते, एस होतं. आता म्हटलं आपले 100% काही ना काय निघणार आहे. मेन तर राज्यसेवाच होती फोकस. बरोबर. 1.5 महिना झाला असेल 23चा. त्यावेळेला जे मी तुम्हाला पूर्वी बोललो, की लॉकडाऊनच्या वेळेला जी घरी केस झाली होती, हो. त्याचं कोर्ट हिअरिंग चालू झालं. हं. आणि मी राहायला पुण्यात होतो. तालुक्याच्या ठिकाणी केस होती. ती इथून एक 200 किलोमीटरवर आहे. बरोबर. तर मला त्या 23च्या मेन्सच्या 3.5 महिन्यामध्ये मला एक 55 ते 56 वेळेला तारखेला जायला लागलं. बापरे! आणि ते पण असं होतं, की असं नाही की तारीख म्हणजे आता जाऊन लायब्ररीत बसायचं आहे. पुण्यातून मी सकाळी 6 वाजता नवले ब्रिजला पोहोचायचो. मी आणि शुभम म्हणून माझा मावस भाऊ आहे. त्याचं पण केसमध्ये नाव होतं. ओके. तर आम्ही रोज 6 वाजता नवले ब्रिजला जायचो. तिथून सातारची गाडी पकडायची. सातारला उतरायचं. तिथून 2 बस बदलत तालुक्याच्या ठिकाणी पोहोचायचं 10 ते 11 वाजेपर्यंतच. म्हणजे तो कोर्ट चालू होतं. कोर्टामध्ये दिवसभर बसायचं आणि संध्याकाळी 5 वाजता परत रिटर्न पुण्याला यायचं. आणि पुण्याला येताना पण परत मग 1 वगैरे वाजायचा रात्रीचा. बरोबर. तर हे कधी झालं 3.5 महिने ज्या सर्व मेन्स होत्या, त्या काळामध्ये ह्या गोष्टी झाल्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासासोबत ह्या गोष्टी म्हणजे पण कराव्या 23ला लागल्या. असं झालं, की तुम्ही सगळं सोडले. हं. खूप मोठी रिस्क घेतली आयुष्यात, की जेव्हा तुमची फॅमिली आहे, आई-वडील आहे, छोटी मुलगी आहे, हं. नो सोर्स ऑफ इन्कम, की पुढे आता हे करायचं. आणि ते भविष्य म्हणजे असं झालं, की सगळं केलं आणि मला म्हणजे कळायचं बंद झालं, की बरोबर. आपण एवढं सगळं केलं आणि आपल्याशी हेच आत्ताच का घडावं? की परीक्षा होऊन गेल्या असत्या, परत झालं असतं ठीक होतं. आणि त्यावेळेला म्हणजे एक तर सर असं होतं, की 23ची राज्यसेवा 19 डिसेंबरला मेन्स होती, पहिला पेपर होता आणि 18 डिसेंबरला माझी कोर्टची तारीख होती. म्हणजे मी 18 तारखेला तिकडे गेलो होतो आणि आदल्या दिवशी. आदल्या दिवशी तिकडे होतो. त्याचा इम्पॅक्ट 100% परीक्षेवर म्हणजे झालाच. म्हणजे ते आधीच झालं होतं, की मी रोजच म्हणजे ते म्हणतो ना, रोज खूप फ्रस्ट्रेशन यायचं. हं. म्हणजे जेव्हा मी तिकडून तारखेवरून यायचो रात्री 1-1:30 वाजता, तर असं वाटायचं यार म्हणजे आपल्याशी का? की माझी काही चूक आहे. मला जर करायचं तर का संधी भेटत नाहीये? म्हणजे खूप वेळेला असं व्हायचं, की फ्रस्ट्रेशननं झोप नाही यायची. मायग्रेनचा त्रास चालू झाला तेव्हा तर. की माझ्याकडे बरोबर. वाटायचं मी पोटेन्शियल आहे. परंतु मग मी करणार काय? म्हणजे ती अशी परिस्थिती होती, की त्याला काहीच करू शकत नाही. तुम्ही ते कोर्टाचं तर आपण म्हण ऐकली, की शहाण्याने म्हणतो ना, कोर्टाची पायरी शहाण्याचे. चढायला. बरोबर. त्याचा म्हणजे प्रचंड अनुभव आला. बरोबर. काय झालं त्या 23ला परीक्षेचं? मग सगळेच रिझल्ट गेले. म्हणजे ते आधीच माहीत होतं. म्हणजे हं. हे काही केसचं चालू झालं. तुम्हाला राज्यसेवा मेन्सची माहिती आहे. त्या काळामध्ये प्रचंड डेडिकेटेड काही मिनिट पण वाया न घालवता मला बरोबर. अभ्यास करतात. हं. तर आपलं तर ते आधीच दिसून आलं, की यार आता खूप अवघड आहे. बरोबर. म्हणजे किती स्वतःला पुश करून किती करणार. एक्झॅक्टली. 23ला सगळे रिझल्ट गेले. त्यानंतर म्हणजे ते कोर्टाची हिअरिंग तरी संपल्या. रिझल्ट वगैरे यायचा होता. पण नंतर मग थोडंसं स्थिर सावधान परत अभ्यासाला चालू केलं. काही महिन्यांनी 24ला कोर्टाचा निकाल पण आला. त्यातून म्हणजे जे काय होतं ते क्लिअर झालं सर्व. ओके. आणि तिथून पुढे सरळ सेवा चालू झाल्या. मग तेव्हा असं ठरवलं ठीक आहे आपली राज्यसेवा गेली. पण आता इथून पुढे काही करून आपल्याला जॉब तर मिळवला पाहिजे. कारण काहीतरी हातात पाहिजे. काहीतरी पाहिजे. कारण सगळे आपले कुटुंब आपल्यावर डिपेंड आहे. बरोबर. आणि
समजा मुलगी आहे छोटी, तिची काही चूक नाही ना. उद्या बरोबर. तिच्या भविष्यासाठी आपण आपलं स्वप्न ठीक आहे. पण तिच्यासाठी काय तिचा प्रॉब्लेम नको यायला किंवा बायकोनं आपल्याला एवढा विश्वास ठेवलाय. बरोबर. तर येणाऱ्या सर्व परीक्षेचे फॉर्म भरणे आणि अभ्यास चालू ठेवणे हे चालू केलं मग 24 पासून. बरं. मग 24 पासून जे झालं ते आपले मग खूप सारे रिझल्टच येत गेले. येऊन ते मग जिल्हा परिषदचा पहिला आला. त्यानंतर BMCच्या आलत्या. ओके. कॅनॉल इन्स्पेक्टरचा आलता. हं. त्यापूर्वी पण ॲक्चुअली एक रिझल्ट सांगायचा झाला. लॉकडाऊनच्या वेळेलाच असिस्टंट लोको पायलटचा रिझल्ट आला होता माझा. बरं. RRB NTPC जे घेते. ओके. पण त्यामध्ये असं झालं की सगळं झालं डॉक्युमेंटेशन वगैरे हं. आणि त्यामध्ये मेडिकल टेस्ट आता LLPला खूप स्ट्रिक्ट होते. ओके. म्हणजे आयसाईट 6/6 लागते. हं. तर त्यात काय झालं नाही माझं. अच्छा. मग त्यामुळे ते नाही करता आलं. इव्हन त्यावेळेला म्हणजे लेझर वगैरे करून पण मला माहित नव्हतं त्याचं. आधीच जर ऑपरेशन केलं तर तेही जॉइन करता आलं असतं. पण माहिती नसल्यामुळे मग ते नाही ते झालं. राहून गेलं. बरं. ठीक आहे. चला पुढे कंटिन्यू तुमच्या पोस्ट येतच हां, गेल्या. म्हणजे ते झालं मग. ते जरी गेले तरी आपण पुढे पण असा एक कॉन्फिडन्स येऊन गेला होता का, की आता जे सरळ सेवा येईल ती माझीच? आता ते सध्या झालेलं आहे. सध्या ते झालेलं आहे. म्हणजे बरं. 24ला असं झालं की आपली परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी जॉब भेटला पाहिजे. ओके. मग तिथून जी सुरुवात केली आपण अभ्यासाला हं. किंवा मग त्या सरळ सेवा फॉर्म भरत गेलो. एक रिझल्ट येत गेले. मग त्यात आता लेखा कोशागारच्या बघा एक 6 विभागाच्या 6 वेगळ्या परीक्षा झाल्या. बरोबर. BMCला माझं सिलेक्शन झालं होतं. डॉक्युमेंटेशन वगैरे तिथं चालू होतं. मग तेव्हा लक्षात आलं की आता मुंबई नको तर आपल्याला ही चांगली संधी आहे, पोस्ट चांगली आहे कोशागारची. हं. तर 6च्या 6 विभागाचे फॉर्म भरले. आणि माझ्या मित्राचं मला चॅलेंज लागलेलं की ॲटलीस्ट म्हटलं 2 तरी काढणार यातल्या. बरं. तर त्यातल्या माझ्या 5 निघाल्या. 1 वेटिंगला गेली ती पण होणार आहे. क्या बात है! त्याच्या म्हणजे 6 पोस्ट त्यात एकाच वेळेस एकाच ह्याच्यात. हो, म्हणजे त्याच अशा. क्या बात है! बरं आता मला सांगा AMAIची जाहिरात येते. हं. काय आता कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे त्यांनी? कारण तुम्ही मेन्स त्याची दिलेली आहे. हां, मी तेच इव्हन 18च्या पण म्हणजे लॉकडाऊनमध्ये पण एक मेन्स होती. हं. मी त्या मेन्सला मी काही तयारी करत नव्हतो, पण त्या पण मेन्सला होतो मी. त्या जागा कमी होत्या. हां, खूप कमी होत्या. हं. मग त्यावेळेला ॲक्चुअली मग कचाले सरांना त्याचा एक किस्सा सांगतो तुम्हाला हां. असाच, की घरी होतो मी बरं. आणि आता राज्यसेवेस तर काय दिसत नव्हतं पुढे. एक्झाम कुठली येईल असं वाटत नव्हतं. पण हिची मेन्स झाली होती लॉकडाऊनच्या पूर्वीच बरं. AMAIची. हं. मी अशीच दिली होती. आपली प्रिलिम तर अशीच होऊन जायची. बरं. मग काय करायचं तर म्हणलं चालेल काहीच नाही तर AMAI तर करू. बरं. मग तेव्हा माझ्याकडे असे फी काहीतरी 5,000 होती AMAIच्या कोर्सची. बरं. माझ्याकडे 4,000 रुपये होते. हं. मी सरांना फोन केलता की सर कुठले म्हणजे कचाले सरांना. अच्छा. इग्नाइटची फी 5,000 रुपये 5 होती AMAI बरं. मेन्सची. तर बरं. सरांना म्हणलं सर डिस्काउंट आहे माझ्याकडे 4,000 आहेत. हं. सर म्हणले की हे ऑनलाईन आहे मला पण काय करता येत नाही किंवा करता येत नाही सेटिंगच होत नसते. हं. सरांनी मला तेव्हा फोनपेला 1,000 रुपये पाठवलेले स्वतः. सरांनी 1,000 रुपये फोनपेला पाठवले. फोनपेला पाठवले म्हणजे काय आमची काही जास्त ओळख नव्हती. हं. पण काही न विचार करता त्यांनी पाठवलेले. क्या बात है! म्हणजे असे विचार करणारे मार्गदर्शक पण असणं खूप असतं. गरजेचं आहे. हो. ठीक आहे. तुम्हाला फीमध्ये कन्सेशन देणं किंवा ह्या गोष्टी हो, मग ते ठीक आहे म्हणतो हं. मी. पण जरा पाठवले डायरेक्ट किंवा हां, पण उद्या हा ते व्यक्ती ॲडमिशन घेईल का नाही हे पण त्यांना माहीत नसेल. हां. म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेताय का नाही घेताय तरी पण त्यांनी ते उद्या माहीत जरी नव्हतं. घेतलं नसतं. म्हणजे गरजवंत त्यांनी ओळखला. हां. नक्कीच. बरं मग आता जी काही AMAIची जाहिरात येणार आहे, हं. याच्यासाठी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे? ओके. आता बघा AMAIचं असं आहे की बाकी आता बघितलं आपण B आणि C मध्ये खूप साऱ्या पोस्ट कंबाईन क्लब झालेले आहेत हं. कंबाईनमध्ये. पण AMAIचं मेन्स वेगळी आहे. प्री तर जास्त कट ऑफ नाही बाकी मुलांना एवढा. हां, मग माझ्या मते आतापासून जर मेन्स केली तर नक्कीच फायदा होईल. बरोबर. टेक्निकल जो मग सिलेबस आहे त्याचा. म्हणजे नवीन विद्यार्थी आहेत. आता समजा जसं आपलं सुरुवातीला बोलणं झालं होतं, की मार्गदर्शन खरंच गरजेचं असतं का? हं. मी तुम्हाला जस्ट याच्या आधी आपली ज्यावेळी चर्चा चालली होती, हं. खरंच म्हणजे क्लास गरजेचा असतो का? क्लास लावला पाहिजे का? कारण तुम्ही त्याच्यातून गेलात. ओके. आता पहा AMAIची जाहिरात येते. त्याच्यानंतर आता इग्नाइटची पण बॅच पडेल किंवा बाकी पण बॅचेस हो. पडतील. तर इग्नाइट बॅच टाकेल. मग प्रत्येकानेच क्लास केला पाहिजेत असं काही असतं का? किंवा कुणीच क्लास नाही केला पाहिजेत असं काय आहे का? नाही असं क्लास म्हटलं तर कोणतीही परीक्षा असू द्या. म्हणजे UPSC पण विदाऊट क्लास झालेली मुलं आहेत. हं. इव्हन बाकी मग सरळ सेवा असेल सगळ्यात खालच्या लेव्हलला म्हणू आपण. ते पण झालेले आहेत. मग ज्यांना वाटते की बाबा नाही मी करू शकतो किंवा मागचे पेपर बघितल्यावर जर कॉन्फिडन्स आला की नाही हे ह्या पुस्तकातलं आहे मला माहिती आहे मी करू शकतो. तर काही गरज नाही क्लासची. बरं. ज्यांना वाटते ठीक आहे म्हणजे आपल्याला अजून एक कॉन्फिडन्स येईल किंवा एक शुअरिटी येऊन जाईल. तर त्यांनी केला तर फायदाच होणार आहे. तोटा तर होणार नाही. ओके. बरं आज आपण इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवर बोलतोय. हं. आणि तुमची मुलाखत घेणारा वास्तव कट्ट्यावाला आहे. हां. सो दोन्ही पण गोष्टी आहेत. काय वास्तव यातलं, की जर समजा उद्या ज्यावेळेस जाहिरात येईल AMAIची, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी इग्नाइटवरती विश्वास ठेवावा का? आता बघा बाकी क्लासबद्दल किंवा मी तर गेलो नसल्यामुळे मला माहीत नाहीये. हं. माझा तर अनुभव खूप चांगला आहे. बरोबर. तर हरकत नाही भेटून वगैरे निर्णय घ्यायला. म्हणजे निर्णय तर त्यांनी घ्यावा.
पण एकदा भेटलं तर काहीच हरकत नाही. अच्छा, म्हणजे कुठेतरी पात्रता सिद्ध हा, होते. म्हणजे आपला अनुभव तर चांगलाच आहे. अच्छा, तुम्हाला अनुभव आलाय, तुम्ही त्याच्यातून गेलात, त्याच्यामुळे गेलेत, हो. विद्यार्थ्यांनी विचार करायला हरकत नाही. हरकत नाही. ठीक आहे, हा काही प्रमोशनचा भाग नाहीये, नाही, पण हा. जस्ट आपण हो, प्लॅटफॉर्मवरती नक्कीच. बोलतोय आणि तुम्हाला ते अनुभव आलेले आहेत. आणि सर्वांना माहिती आहे की कारण लाखो विद्यार्थी आज जोडले गेलेले आहेत इग्नाईट सोबत. लाखो विद्यार्थी ऑनलाईन, म्हणजे ग्रामीण भागातल्या कानाकोपऱ्यात इग्नाईट पोहोचलेलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी किंवा इतर शहरांमध्ये जाता येत नाही आणि कमी खर्चात त्यांना त्यांच्या घर बसल्या इग्नाईट हे सगळं कोचिंग प्रोव्हाइड करते. त्याच्यामुळं त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहायला हरकत नाही. नाही. तो भाग वेगळा आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता तुम्ही सहज सांगत होते की मी जॉब सोडला आणि स्पर्धा परीक्षेत तुम्ही 2दा जॉब सोडला. हा, जॉब तसे आता हम्म. भरपूर झालेत बरं का. हं. माझा अनुभव सर म्हणजे खूप झाला. आता माझ्या जवळचे मित्र आहेत, त्यांना हं. माहिती आहे. माझा मेकॅनिकलमध्ये जॉब झाला. मी 2 वर्ष चेन्नईला होतो. बरं. क्रायझलर म्हणून कंपनी यूएसची, त्यांच्या R&D सेंटरला होतो. बरं. तर तेव्हाचं एक वेगळं लाईफ होतं माझं. ह्या क्षेत्रात काय याचं काही नक्की नव्हतं. म्हणजे हं. 2014-15ला म्हटला तर मी चेन्नईला विमानाने जाऊन येऊन करायचो. अच्छा. म्हणजे एकदम स्टेबल लाईफ होतं. हे काही करायचं वगैरे असं नक्की नव्हतं. नंतर असंच माझा मित्र वगैरे सिलेक्ट झाला. त्यानंतर मी थोडा विचार केला की हे चांगलं क्षेत्र आहे, मग आपण करायला पाहिजे. ओके. तो मेकॅनिकलचा जॉब झाला. नंतर टीचिंग 2 वर्ष असिस्टंट प्रोफेसर होतो. जे हं. महाराष्ट्रातलं एकदम कॉम्प्युटरसाठी टॉपचं कॉलेज आहे. बरं. PICT म्हणून. तिथं मी 2 वर्ष असिस्टंट PICTला? PICT, येस. क्या बात आहे. तिथं 2 वर्ष असिस्टंट प्रोफेसर केलेलं आहे. नंतर मग IT मध्ये केलेलं आहे. हे एवढा कॉन्फिडन्स घेत कुठून होता? आणि हां, म्हणजे त्या मे बी असं झालं की मी एवढे काय केल्या गोष्टी. हं. इव्हन मी तुम्हाला ट्रेडिंगबद्दल बोललो असेल मगाशी बसल्यावर हां. आपण. ट्रेडिंगबद्दल खूप सारे आणि खूप पॉझिटिव्ह, म्हणजे त्यातून म्हणजे खूप चांगले रिझल्ट भेटले मला, की बरं. एक्सप्लोर करायच्या गोष्टी आवडतात. आपला अच्छा. इंटरेस्ट आहे. आपण असं मोनोटोनस लाईफ नाही आवडत. त्या गोष्टी अशा होऊन गेल्यात, की आज पण की मला कुठेही नेऊन ठेवा तुम्ही. म्हणजे जॉब वगैरे ठीक आहे. परत एकदा शून्यातून तयार करायचं आपलं तयारच असं झालोय मी, की आता आपण थांबणार नाही. बरोबर. कोणत्याही क्षेत्र असू द्या, परीक्षेचं असं नाही, की जाऊन आपण काही ना काही त्यातून मार्ग शोधून काढू. बरोबर. नाही, खरं तर ह्या सगळ्या गोष्टी करायला जिगर लागतो. तुम्ही नोकरी अशी नाही की कुठेतरी छोट्या पगाराची नोकरी, मोठ्या पगाराची लाखोंचं हो. पॅकेज असणारी नोकरी तुम्ही सोडताय. PICT सारख्या कॉलेजमधला प्रोफेसरचा जॉब तुम्ही सोडताय. चेन्नईला जाऊन तुम्ही तिथं 2 वर्ष काढली, तो जॉब हो, आणि त्या जॉबमध्ये सर असं होतं, की मला तिथून डायरेक्ट यूएसला संधी होती. माझे तिथले कलीग वगैरे यूएसला सेट येतात. म्हणजे ते पण मला फोन केला अजून टचमध्ये आहेत, म्हणतात, की "तू इकडे आला असता म्हणे, काय तिकडे खेळ अभ्यास करत बसला आहे" वगैरे. क्या बात है! म्हणजे खरं तर तुमचा हा प्रवास निश्चितच जे काही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत ह्यांना प्रेरणादायी ठरेलच. परंतु आजही अनेक विद्यार्थी या जाळ्यात अडकलेले आहेत. तुम्ही सलग पोस्ट घेताय. तुमच्याकडे विशेषतः आपण आता सरळ सेवेवरती बोलूयात. सरळ सेवेची तयारी करणारा भरपूर वर्ग आहे आणि तो तुमच्याकडे एक वेगळ्या अपेक्षेने पाहतोय, वेगळ्या आशेने पाहतोय. काय सल्ला द्याल या विद्यार्थ्यांना? बघा, नक्कीच पहिली गोष्ट, की म्हणजे काही मुलं बघताना का नाही, समजा आपण UPSC केली, हं. तर काही लोकं बघतात, यार नाही म्हणजे आपलं काम नाही, आपण नको, किंवा खूप लोकांना आपण एक पॉइंट आहे, की नॉर्मलायझेशन. खूप बरोबर. मुलांना असं वाटतं, यार नाही फ्रॉड आहे, किंवा पण काही असेल. समजा तलाठीच्या वेळेला खूप चर्चा झाली, काय आपलं काय होणार नाही, कोणी पैसेवालीच मुली होतात. आपण त्याच जर गोष्टीकडे बघत राहिलो, म्हणजे मी तर परीक्षा जाऊ द्या, आयुष्यात पण म्हणतो, तुम्ही जर निगेटिव्ह विचार केला तर तुमचं काही पॉझिटिव्ह होणार नाही. बरोबर. बघताना तुमचा ॲटिट्यूड, अप्रोच पॉझिटिव्ह पाहिजे. माझ्या बाबतीत आता विषय आलाच तर सांगतो, मी प्रचंड ऑप्टिमिस्टिक आहे. म्हणजे माझं तेच कारण आहे, की मला कुठेही नेऊन ठेवा, मी परत त्यातून मार्ग, कारण बघतानाच आपण खूप पॉझिटिव्ह आहे. आयुष्यात कोणतेही कुठून मार्ग काढायचा ना, तर कष्ट करण्याची कॅपॅसिटी आहे आणि पॉझिटिव्ह गोष्टी बघायच्या. नाही बाकी लोकांचं झाले तर माझं होणार. बरोबर. म्हणजे जॉब जेव्हा सोडला, खरं तर म्हणजे वैयक्तिक आयुष्यातला खूप मोठा निर्णय होता आमच्यासाठी. आपण आता बोलणं पॉडकास्टमध्ये सांगणं ठीक आहे, किंवा आज झालंय म्हणून. झालंच नसतं तर काय परिस्थिती असती? हा विचार आला तरी म्हणजे आम्हाला भीती वाटते. म्हणजे नवरा बायको आम्ही कधी बसलो बोलत, की बापरे म्हणजे काय केलं असतं आपण? अवघड आहे ना? अवघड आहे. हां. म्हणजे चांगले जॉब सोडून परत स्वतःच्या म्हणजे पायावर दोंडा मारण्यासारखं आहे. बरोबर. परंतु मग ते एक विश्वास येऊन गेला होता, नाही यार आपण करू शकतो. का तर आपल्या कष्ट करण्याची ताकद आहे आणि प्रचंड आशावादी आपण. अगदी बरोबर. ऑप्टिमिस्टिक आहे. बरोबर. तर हे सेम जर सरळ सेवेचं जर आपण म्हणायचं, तर माझं एवढं सांगणं आहे, की तुम्ही आला इथं, तर एक पहिली गोष्ट, की सरळ सेवेचं समजा तुमचे दुसरे तुम्ही मस्त UPSC केली, MPSC केली, कोणत्याही एक्झाम केल्या असल्या. जर एक 2-3 वर्ष झालेत ना, तर तुम्ही नक्की प्लॅन बीचा विचार केला पाहिजे. आयदर तो सरळ सेवेतून असेल किंवा मग दुसरे कॉर्पोरेटमधले जॉब असतील. कॉर्पोरेटमधले जॉब खूप छान आहेत. म्हणजे आता मी केलेला आहे तो खूप चांगला आहे, की सगळ्या प्रकारचे जॉब झालेत माझे. माझे मित्र पण आहेत. असं नाही की ते भारी नाही, खूप चांगलं आहे. तिकडे संधी असेल तर ते केलं पाहिजे. अदरवाईज जर कंटिन्यू करायचं सरळ सेवेत, तर येणाऱ्या सरळ सेवेचे फॉर्म भरले पाहिजेत. काही लोकं मग आता काहींचा जेन्युइन प्रॉब्लेम आहे खरं तर, ₹1000 फी असते. हं. तर तरी पण माझ्यामध्ये थोडासा पोटाला चिमटा घेऊन पैसे साठवून जेवढे येतील, जिथं तुम्ही ह्या एलिजिबल आहे, त्या सगळ्या परीक्षेचे फॉर्म भरले पाहिजे. 1 नाही 2 नाही, कुठेतरी नक्की व्हाल. नक्कीच. हां, आणि कंटिन्यू ठेवायचं, बरोबर. कंटिन्यूटी
खूप मॅटर करते. मग तो कंटिन्यू एमपीएससीचा अभ्यास असेल किंवा सरसेवेचा असेल. अगदी बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर विद्यार्थ्यांनी लक्षात घेतल्या तर निश्चित कुठंतरी त्यांना यशाच्या एक पाऊल जवळ जाता येईल. हो. तुम्ही एक नेहमी बोलताना ते शेर्पाचं उदाहरण देत असतात. हां, शेर्पा. म्हणजे शेर्पा का आपण माहिती आहे बघा, म्हणजे करंटमध्ये मी त्याचं नाव विसरलो. एक नेपाळचा शेर्पा आहे, हं. की जो एव्हरेस्ट शेर्पा म्हणजे माहिती आहे एव्हरेस्ट चढण्यासाठी Yes. वगैरे तो मदत करतो. तर एक जो व्यक्ती आहे तो करंटमध्ये काही मुलांनी पण नाव वाचलं असेल, हं. की तो व्यक्ती 21 वेळा एव्हरेस्ट गेलाय. बरं. म्हणजे एक वेळा जाणं आयुष्याची अचिव्हमेंट असते लोकांसाठी, की Yes. एक वेळा एव्हरेस्ट जाऊन आलोय आणि ते कोणाची साध्या-साध्या नाही. त्या क्षेत्रातले एक्सपर्ट लोकं, की जे पर्वत गिर्यारोहण म्हणजे म्हणतो त्यामध्ये एक्सपर्ट असणाऱ्यांची. हं. तर तो व्यक्ती 21 वेळा गेलाय आणि त्याचं काम काय आहे, की लोकांना तिथं योग्य पद्धतीने घेऊन जाणं. बरोबर. म्हणजे आता एव्हरेस्ट म्हणजे बघितलं आपण कुठेतरी एवढ्या उंचीवर आहे, बर्फ आहे सगळं. म्हणजे एक-एक पाऊल जरी चुकीचं पडलं, तर तुम्ही दरीमध्ये जाऊन तुमचा जीव जाऊ शकतो. तर ते सर करणं जाऊ द्याच. तर शेर्पा जसं करतो, की इनडायरेक्टली तू काय करतो, गाईड करतो तुम्हाला कसं जायचंय. परीक्षेमध्ये पण स्पर्धा परीक्षेमध्ये जरी म्हटलं, असं नाही की प्रत्येकाला जर तुम्हाला गरज असेल, तर नक्कीच त्या शेर्पा व्यक्तीची तुम्हाला मदत होऊ शकते. बरं शेर्पा म्हणजे कोण? शेर्पा म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये म्हटलं, तर तुमचा जो कोणी चांगला रूममेट असेल, ज्याचा अभ्यास चांगला इंटरव्ह्यू दिलेत, काही पोस्टवाला पण असतील तुमचे रूममेट, त्यांची मदत घेऊ शकता. लायब्ररीमध्ये अभ्यास करणारे मित्र असतील, त्यांची मदत घेऊ शकता. तुमचे कोणते सर असतील क्लासमध्ये, त्यांची मदत घेऊ शकता. पण मदत नक्कीच घेतली पाहिजे. तुम्ही जर नाहीतर काय होतं खूप वेळेला जसं वाऱ्यामुळे जी एखादी नौका समुद्रात वाहत जाते, बरोबर. आपण जे म्हणतो मार्ग भरकटली, चुकलेली. दिशा तुम्ही भरकटते. भरकटू शकता तसं इथं. एकटंच कुठे चाललोय आपल्याला कळत नाही. एक परीक्षा दिली, रिझल्ट नाही आला. परत एकदा डिप्रेशन येतं. पुढे करायचं काय? मनामध्ये डाउट्स क्रिएट होतो स्वतःबद्दल, की बरोबर. होऊ शकेल का माझं? तर त्यावेळी जर असं कोणी असेल, तर नक्कीच तुम्हाला ते मदत होऊ शकते. नक्कीच. खरं तर सर, हे जे उदाहरण आहे शेर्पाचं, हे याच्यासाठी मी आवर्जून उल्लेख केला, कारण विद्यार्थी भरकटलेले असतात. त्यांना योग्य दिशेने घेऊन जाणं, हं. त्याच्यासाठी कुणीतरी गरजेचं असतं. आज तुम्ही विद्यार्थ्यांना गाईड करताय किंवा वेगवेगळ्या अकॅडमीज आहेत. इग्नाईट अकॅडमी तर आहेच. त्याचा तुम्ही लाभार्थी आहात आणि शेवटी गाईडन्स कोण करतंय, हे पण खूप मॅटर करतं. म्हणजे आज तुम्ही कुणाकडे जाता, की ज्याला यशाकडे जाण्याकडचा दिशा त्याला माहिती असली पाहिजेत. नाहीतर ऑलरेडी ज्याची नाव भरकटलेली आहे, त्याच नावे जर जाऊन तुम्ही बसलात, तर मग ते अवघड आहे. परंतु खरं तर तुमचा हा जो प्रवास आहे, म्हणजे एकतर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी सोडली, भरपूर वेळा सोडली. हो, बरोबर. आर्थिक आणि परिस्थिती काही नाजूक नसताना असताना. सोडली. हां, कारण आज एखादी नोकरी मिळण्यासाठी किती आटापिटा जीवात चाललेलो असतो. घरची परिस्थिती नाजूक असताना तुम्ही तुमची हो. नोकरी सोडत होतात. त्यात तुमच्या धर्मपत्नीने तुम्हाला साथ दिली. प्रचंड म्हणजे तिच्याशिवाय म्हणजे कविताशिवाय तर म्हणजे हे शक्यच नव्हतं. येस. कारण तुमच्याकडे काहीच नसताना काहीच त्यांनी नसतं. लग्न केलंय. पहिली गोष्ट की लग्नच तिनं केलं तेव्हा तीच मोठी येस. गोष्ट आहे. येस. सो ह्या सगळ्या गोष्टी असताना हे विद्यार्थ्यांना खूप मोठं मोटिवेशन आहे आणि ह्या सगळ्या मानसिकतेतून पुढे जाणं. हां, म्हणजे आता अजून एक सर मी ॲड करतो यामध्ये येस, सांगायचं, येस, की येस. आता हे जे चाललेलं हं. तर यामध्ये माझे काके आहेत जे शिक्षक आहेत. बरं. तर म्हणजे मी तर शाळेलाच त्यांच्याकडे होतो. म्हणजे आई-वडील तर माझे शिकले नाहीत. मग त्या शिक्षक असल्यामुळे त्यांचं लग्न झाल्यापासून त्यांनी मला मार्गदर्शन केलं. म्हणजे खूप साऱ्या जे स्वाभिमान म्हणतो, की अशा ज्या गोष्टी आहेत, जिद्द वगैरे, ते त्यांच्याकडून शिकलो मी. बरं. मग त्यांनी पण हे केस वगैरे जे झाली म्हणतो, त्यावेळेला त्यांचा प्रचंड सपोर्ट राहिला. बरं. की त्यांनी नेहमी पॉझिटिव्ह मार्गावर ठेवलं, की नाही म्हणजे खूप फ्रस्ट्रेशन व्हायचं, राग यायचा, चिडचिड व्हायची. तर तेव्हा नाही म्हणायचे, आपला मार्ग काय आहे, की ठीक आहे कोणी आपल्यावर खोटी केस केली वगैरे, आपला मार्ग आपण नाही सोडायचा. आपलं काही एक्झॅक्टली. शिक्षण आहे, त्यातून आपण पुढे जायचं. बरोबर. मग त्यांचं किंवा 2 जे मुलं आहेत त्यांचे म्हणजे चुलत भाऊ माझे आदर्श उत्कर्ष, त्यांचा पण म्हणजे खूप सपोर्ट राहिला. नक्कीच. खरं तर सर, ह्या सगळ्या प्रवासामध्ये 10 आणि आणखीन तुम्हाला 2 पोस्ट आणखीन हो, येणार आहेत. हो. हे 12 पदं म्हणजे 1 डझन पदं मिळवणं एवढं सोपं नाही. हं. आणि मला वाटतं भविष्यामध्ये तुमच्याकडून देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होत राहील. कधीही आमचे सगळे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध असतील. इग्नाईट अकॅडमीचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध असेल. वास्तव कट्ट्याचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध असेल. कधीही तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येऊ शकता. कारण आज तुम्ही विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं मोटिवेशन आहात. कारण एवढ्या पोस्टी एकदाच मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. आपण इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि आम्हाला तुमचा सगळा प्रवास मांडला आणि विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार. थँक यू सर.